तर विद्यार्थी संघटनानंतर रामदेव बाबांच्या या विधानाचा विरोधक सुद्धा चांगलाच समाचार घेत आहेत। भाजपच्या सांगण्यावरूनच रामदेव बाबांनी अशी विधानं केली आहेत असा आरोप आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येतोय। त्यांना पतंजलीचा दुसरे एखादी ऑर्डर चांगली मिळाली असेल सरकारकडून किंवा तुकाराम मुंडेंनी एफडीआयची कारवाई करू नये त्यांच्यावर अशी सुद्धा अपेक्षा असेल। मला वाटतं की बाबा जे आहेत हे फक्त व्यवसायासाठी बाबा झालेले आहेत। त्यांना बाबा म्हणू नये, त्यांनी फक्त सरकारचा पाठिंबा घेतला, जमिनी घेतल्या, नागपूर वगैरे याच्यामध्ये अल्पदरामध्ये जमिनी घेतल्या आणि व्यवसाय सुरू केले आणि व्यवसायामध्ये त्यांच्या असलेल्या प्रोडक्टला ज्यावेळेला चौकशी केली ते बोगस आहे म्हणून निघाले। तसं त्यांचं प्रोडक्ट बोगस आहे, तसा हा बाबासुद्धा बोगस आहे। आता ह्या रामदेव बाबाला भीती आहे, भाजपाचं जर सरकार गेलं तर ह्या रामदेव बाबाची जागा तिहार तुरुंगामध्ये आहे। पतंजलीच्या नावाखाली यानं शासकीय जमिनी लाटलेल्या आहेत याची भीती बोलते। देवेंद्र फडणवीसांनी, अमित शहानी, नरेंद्र मोदींनी सांगितल्याशिवाय हा बोलणार नाही। देश का रामदेव बाबाच्या बापाचा आहे, या देशाचा सातबारा रामदेव बाबाच्या नावावर करून दिलाय। या देशामधली जी लाखो मुलं रस्त्यावर आलेली होती त्यांचा